कसे आहात सगळे? बरे आसात मा? बरेच असतल्यात. मी तुमच्यासाठी भेळ घेऊन येलय ना. हे बघा, पहिलं कराकर कांदो चिरलोय, टमाटो चिरलोय, मिरची चिरलोय, कोथिंबीर चिरलोय आणि हा सगळा मिक्स करून घेतलोय. आणि हे माझ्याकडे चितळे बंधूंचे वेगवेगळे फरसाण असत. फरसाण असा, शेव असा. हो बघा, पहिलं शेव घातलंय, भरपूर शेव घातलंय. जाऊन दे खर्च, आपल्याकडे काय कमी नाही. आता घालतंय फरसाण. हा बघा, फरसाण घातलंय भरपूर. खाऊ नये सगळ्यांक भरपूर फरसाण घातलं. आता ही बुंदी असा, खारी बुंदी. खारी म्हणजे मीठ घातलेलं असतं, खारट असतं थोडी, पण बरी लागता. इतक्या खारी बुंदी असताना, इतक्या असताना सुद्धा मीठ घातल्यान बायलेन. हा बघा, मीठ घातला, थोडासाच घाल म्हटला पण घातल्यान. आणि हा सगळा ढवळून घेतलाय मस्तपैकी. मी हे व्हिडिओ काढतोय म्हणून बायलेन ढवळल्यान, पण बरा सगळा ढवळून घेतल्यान व्यवस्थित. सगळा मीठ बीठ सगळीकडे लागा काय ना, सगळं व्यवस्थित ढवळून घेतल्यान. आणि आता मेन इन्ग्रेडियंट इलो. इन्ग्रेडियंट म्हणजे मेन त्याच्यातला इला चिरमुल्यो. त्या चिरमुलो घातल्यान, भरपूर चिरमुले घाल म्हटल्या. पोटभर खाऊया, खूप भूक लागलेली. दुपार बेगीन जेवलेलं आहे, आता सांजे भूक लागली. तर आता काय करूया, भरपूर बरे चिरमुले घातले. बरा ढवळून घे म्हटलं. बरा ढवळता 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 खूप खूप ढवळलं. तर दी आता ह्या आणि काय घालता बघूया. ह्या चिंचेचा आंबट घालता, गोड चिंच. आणि गोड चिंच नाही, चिंच आणि गूळ असा त्याच्यात मिश्रण असं दिसतं. बरा ढवळून घे म्हटलं. थोडासाच घाल, आंबट झाली. भेळ तयार झालेली दिसता, दाखवता भेळ झाली म्हणून. हे बघ, वाडगो आणि चमचो. ते ताव मारतलं मी बरोबर. माझा आता चेहरा दाखवला नाही ना मी. मला भूक लागल्या, आधी खाऊन घेतोय. तुम्ही या खाव बेगी.